प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पालिका आयुक्त आणि बागळे स्टेट पोलीस स्टेशनात निवेदन दिले। ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या प्रादेशिक मनोरुग्णालयाचं विस्तारीकरण करून नवीन इमारत बांधण्याचं प्रस्तावित करण्यात आले। तसंच आरोग्य खात्याच्या मालकीच्या याच जागेवर विस्तारित रेल्वे स्टेशनचंही काम करण्यात येणार आहे। या भूखंडावर साधारणपणे 1614 वृक्ष आहेत, मात्र बांधकामांना अडथळा ठरत असल्यानं सुमारे 724 झाडं तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम खात्यानं ठाणे महापालिकेला पाठवलाय। या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याआधीच अनेक झाडं तोडण्यात आल्याचं मनोज प्रधान यांनी केलेल्या पाहणीमध्ये उघडकीस आलं। या संदर्भात त्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्याच अनुषंगानं मनोज प्रधान यांनी बागळे स्टेट पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवार यांना भेटून गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलं। प्रधान यांनी दिलेल्या निवेदनात वृक्षतोडीबाबत दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी ठाणे महापालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। त्यानंतर हरकती सादर झाल्यानंतर वृक्षतोडीची कार्यवाही करणं गरजेचं होतं, मात्र पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणानं परवानगी देण्याच्या आधीच या भागातील शेकडो वृक्षांची कत्तल केली असल्याचं दिसून आलं। त्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय परिसरातील झाडं तोडताना महाराष्ट्र झाडांचं संरक्षण आणि जतन अधिनियम 1975 या कायद्याचा भंग झालाय। तसंच या परिसरात घार, पोपट, साळुंखी इत्यादी पशुपक्ष्यांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे वन्यजीव कायदा 1972 आणि भारतीय वन कायदा 1927 या कायद्याचाही भंग झाला आहे।